तर बघू शकता मित्रांनो, आता आपण त्या बेटाच्या टोकावरती आलेलो आहे. इकडे शेजारी ऊस वगैरे लावलेला आहे आणि बघू शकता लुटतो गाई मी चाललेलो आहे मस्तपैकी. तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवस आज काही लुटतो व्हायला सुट्टी आहे. तर आम्ही दोघं जण चाललो आहे मस्तपैकी आमच्या गोदावरी नदीवरती फिरण्यासाठी, कारण की घरी लय बोर होत होतं. त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे आमच्या गावाच्या कडेच्या गोदावरी नदीला फिरायला. सकाळी आता 9 वाजलेलं आहे. तर चला जाऊया आणि बघूया आपली गोदावरी नदी, कारण की तिथं आपल्या गोदावरीच्या नदीच्या कडेला एक बेट आहे आणि त्या बेटाच्या दोन्ही साईडनं पाणी होतं आणि मध्ये असं थोडं जंगलावानी. तिलाच आपण जाणारच आहे. तुम्ही प्रत्येक ब्लॉग म्हणजे बघितलंच असेल ते आपला गोदावरी नदीचा तो जो बेट आहे तो. तर तिथंच आता आपण चाललेलो आहे टाईमपास म्हणून. तर चला जाऊया, बघूया आपला तो बेट कसा आहे कसा नाही आणि बाकी अजून काय होतं काही नाही सगळं या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला लेट्स गो. जाते तरी आता तुम्ही बघू शकता मी आता पोचलेलो आहे मस्त गंगावरती. कपडे धुणारे वगैरे सर्व काही इथं गँग गंगावरतीच येते. गाया वगैरे आता थोड्या वेळ येतील. सगळे गँग आता सुट्ट्याच लागेल तेव्हा येतीलच आता, कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या त्याच्यामुळे अजून 9 ते 10 वाजता येतीलच पोर गाई वगैरे घेऊन. बघू शकता गोदावरी नाही ती आपल्यावाली. तर चला आता पाठीमागच्या कॅमेऱ्याने बाकीचा खत्रीमध्ये व्ह्यू बघूया. तर बघू शकता मित्रांनो, आता आपली जी गंगा आहे ती एकदम शांत आहे, कारण की अजून गाई वगैरे चारण्यासाठी आपली गँग आलेली नाही. त्याच्यामुळे बघू शकता निवांत आहे. आणि आता आपण जस्ट बेटामध्ये एंट्री मारल्याची बघू शकता. आमच्या इकडे तुम्हाला जास्त याड्यावाळीचे झाडं बघायला भेटतील. मोकार त्यांना काटे राहत्या. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आले, जर तुम्हाला जो काटा जर पाण्यामध्ये भरला तर तुम्ही आजारी पण होऊ शकताय. खतरनाक काम आहे त्या काट्याचं, बघू शकता. तर आता आपण जस्ट त्या बेटावरती पोचणारच आहेत. आमच्या घराजवळून काय अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती ते बेट आहे. आणि बघू शकता हे जे तुम्हाला कडाने पाणी दिसतंय आणि या साईडला मध्ये बघू शकता जे बेट आहे त्याच्यावरती गँग शेती वगैरे करते. आता त्याच्यामध्ये उसका काहीतरी लावलेलं आहे बघू शकता. जस्ट पोचलेलं आहे आपण आणि बघू शकता ऊस वगैरे लावलेला आहे. या साईडचं वावर नांगरलेलं आहे आणि त्या साईडला बघू शकता ऊस वगैरे लावलेला आहे. खोडवा पेटून लावलेला आहे. तर आपल्याला अजून त्या साईडला तुम्ही ती काट्या वगैरे बघू शकताय. त्या साईडला बी मोठी नदी आहे, तिकून गारका मारायला जायचं आहे आणि तिकून बाकीचं येऊ बघणार आहे आपण खत्रीमध्ये, कारण की त्या साईडला मोठी नदी आहे आणि मोठी नदीचा सकाळचं एकदम भारी आहे. बघूया अजून किती पाणी काय वगैरे, कारण की उन्हाळीमुळे आता पाणी थोडंसं कमी होत आलेलं आहे. पण तरी बी आपण जाणार आहे मस्तपैकी बघणार तो गोदावरी नदीचा व्ह्यू. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण त्या बेटाच्या टोकावरती आलेलो आहे. इकडे शेजारी ऊस वगैरे लावलेला आहे आणि बघू शकता लुटतो भाई मी चाललेलो आहे मस्तपैकी फिरण्यासाठी सकाळी, कारण की सकाळचा मोसम थोडासा चांगला राहतो. बघू शकता आणि हे जे बेट तुम्ही बघू शकता पाठीमागं, इथं लहानपणी आम्ही इकडेच राहायचो. शाळा वगैरे घेऊन चारण्यासाठी आणि फिरण्यासाठी दिवसभर इकडंच याच नदीच्या कड्याला चक्रावाला राहायचो, कारण की आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी किंवा गाई वगैरे चारण्यासाठी आम्ही या बेटातच राहायचो. आणि त्यावेळेस हे जे बेट आहे ते एकदम दाट होतं, लय झाडं होते. आता जवळपास कमी होत चाललेलं आहे बघू शकते. आता झाडं वगैरे कट केलेले आणि हळूहळू अजून ते थोडंसं मोकळं होणार आहे. दिवसेंदिवस आता थोडंसं बदलत चाललेलं आहे, कारण की आता काट्या वगैरे कमी होत चाललेले आहे, कारण की आता इकडं अजून थोडंसं वावर काढता येते बघू शकता खतरनाकमध्ये. तसं जुन्या काळी एकदम झाडं वगैरे खूप दाट होते. माझी इच्छा तेव्हा त्याच्यामध्ये कोल्हे वगैरे प्राणी पण भरपूर होते टेकडावरती आणि लुट्ट व्हायची गणगण बघू शकता तुम्ही. स मोबाईलमध्येच लक्ष आहे, कुठून काही मेसेज आला काय काय माहिती इंस्टाग्रामला त्याला कोणाचा चालू देतात बोलते मला मी. आम्ही दोघं जसं घरून निघेल तसं त्याचं लक्ष सारखं फोनमध्येच आहे. भरोसा नाही लुट्ट व्हायचा बघू शकता. आता जस्ट आपण अजून आता त्या पिपळाच्या झाडाजवळ आलेलो आहे. म्हणजे लय मोठं झाड आहे जुनं, जुन्या काळी, म्हणजे त्याचं बुड असं मोठं आहे का बस कधी. चला तर ती झाड पण तुम्हाला दाखवतो. आणि त्याच पिंपळाच्या झाडावरती आपण जायचो पालाविला तोडण्यासाठी लहानपणी. आता काही जात नाही, आता हे वाटतं. लहानपणी काहीच वाटत नव्हतं. तर चला तुम्हाला ते झाड वगैरे दाखवतो आणि आपली नदी पण बघूया खतरनाकमध्ये. लेट्स गो. तर बघू शकता मित्रांनो, आता त्या झाडाजवळ जस्ट आपण पोचलेलोच आहे आणि इकडं आता जवळपास काय म्हणतात जागा दिवसेंदिवस मोकळी होत चालली. इथं खूप गत पण होतं, म्हणजे असं खूप झाडं वगैरे खूप दाट होते, पण आता दिवसेंदिवस झाडं कमी होत चाललेले आहे बघू शकता. हे जे पिपळं झाड आहे त्याच्यामध्ये
मध वगैरे ना अजून काही काही बसेल होतं. तुम्हाला त्याचा खोपा वगैरे दाखवतो. आमच्यातला एक शूटर होता, तो तुम्हाला दाखवतो जवळजवळ. बघू शकते ते जे वल आहे त्याच्यामध्ये एक मोळ बसेल होतं. माशा अशा काळ्या काळ्या होत्या. आमच्यातला एक शूटर होता, म्हणजे आपल्याला माशा विषा काही झोमती नाही. आणि तो मध काढायला गेला आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी बघितलं तर डायरेक्ट मारुतीवाणी त्याचं तोंड होईल होतं. मोक्कार सुजेला होता तो. मोक्कार माशा झोमेल होता त्याला. त्याच्यावरती आतापर्यंत आम्ही मध वगैरे काही काढलं नाही. बघू शकता लुट्टू भाई आता मस्तपैकी चाका दाखवतो आपल्याला. बघू शकता हे जे झाड आहे, या झाडावर आम्ही जायचो लहानपणी पाला वगैरे तोडण्यासाठी जनावरांना, शेळ्यांना. बघू शकता ही नदी. लुट्टू व्हायची गणगण काय चालू आहे काही कळत नाही आहे. मासे बघतोय वाटतं सकाळी सकाळी दिसला म्हणशील. त्या अगोदर तुम्ही हे झाड पण बघू शकताय. खूप मोठं झाड आहे ते बी. आता त्याचा काही फांट्या मोडून पडलेल्या आहे, नाही तर लय खतरनाक होतं ते. वरती गेल्यावर डोळे विंगायचे. बघू शकता एकदम खतरनाक विषय झाडाचा. तर मित्रांनो आता 10च वाजले आणि 10 वाजता मोक्कार ऊन झालेलं आहे. आम्ही तिथं बाग बसलो होतो उन्हामध्ये. मोक्कार चटके बसत होते आणि त्याच्यामुळे आता लुट्टू गाय म्हणजे सावलीत बसू. तर बघू शकता लुट्टू गायनी आता सावलीत आलेलो आहे मस्तपैकी. ते आपलं जे पिपळाचं झाड आहे त्याच्या खाली एकदम मस्त गारगार सावली आहे आणि एकदम मस्त वाटतंय, कारण की पाखरं विकता लागते सकाळ सकाळी. बघू शकता तुम्हाला अवस्था येतच असेल. आणि इकडे लुट्टू गाय थोडीशी गणगण झालेली आहे. बघू शकता त्याचा रिचार्ज संपला आहे, त्याच्यामुळे बघू शकता तो सकाळ धरून गॅलरीज बघतोय. बॅलन्स संपल्यावरती त्याचे लई झोल जमीन राहत्या. मोबाईल असला तर करमतच नाही. आता त्याला रिचार्जचं काहीतरी करावून द्यावं लागेल. बघू शकता अजून थोडी वेळ बसूया सावलीला, त्यानंतर परत असा गोलगारका मारून जाऊया पुढं. बघूया अजून पुढं काय होतं काही नाही, काय काय दिसतं आपल्याला मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो आता आम्ही थोडी वेळ सावलीला बसलेलो होतो आणि थोडंसं थंडगार झालेलो आहे आणि आमची सवारी परत चाललेली आहे. बघू शकता लुट्टू गाय पडतानी आणि त्या वेलांमध्ये थोडा सांडला होता, वेल्यामध्ये अटकला होता तो. पण वाचला, त्याला धरलं मी टपक्यान दिशी, नाही तर आता तो ऊसामध्ये पडला असता. एक तर ऊस दुसरी असं आहे, ऊस जर मोडला असता त्याला थोडी झपकी पण बसली असती, भरोसा नाही. कारण की वावरावाला हा माणूस लय खतरनाक आहे. म्हातारा माणूस बनला का ती बोलतो तो. त्याच्यामुळं आम्ही एक एक पाऊल सांभाळून टाकतोय. बघू शकता तुम्ही ऊस बीस नकोय मोडायला. लुट्टू व्हायची थोडीशी पगडी होती, त्याला चालता येत नाही, पाया त्याची वेलामध्ये सारखी अटकते. बघू शकता तर हे बेट बघू शकता मित्रांनो. या बेटामध्ये आपण यायचो लहानपणी आणि समोर जे तुम्हाला आंबे वगैरे दिसत आहे तिथं आंबे खाण्यासाठी यायचो आम्ही दुपारच्या वरी. मस्तपैकी मजा यायची. आमची संपूर्ण गँग राहायची. सनी भाई, मी, लुट्टू भाई, गोट्या भाई सगळी गँग राहायची मस्तपैकी. बघू शकता या बेटामध्ये आम्ही भरपूर दिवस काढलेले लहानपणी. तो माणूस आंबे न्यायला आल्यावरती तो आमच्या पाठीमागं पण लागायचा, मजा यायची. एका इथून बघू शकता आता एका जंगलामधून आपण चाललेलो आहे मस्तपैकी. बघू शकता आणि खाली आता आपल्याला जस्ट 1-2 मिनटामध्ये गोदावरी नदी पण बघायला भेटणार आहे. त्या अगोदर तुम्ही जंगल बघू शकताय मस्तपैकी. या जंगलामध्ये मोक्कार हिंडले आम्ही लहानपणी, आता थोडंसं कमी झालेलं आहे ते. बघू शकता आपली गोदावरी नदी मस्तपैकी. आपटात हायला आणि माझे पण याला पाय अटकला तर आता मी पडलो असतो, पण असलं थोड्यावरून. बघू शकता आपली गोदावरी नदी किती सुंदर आणि मस्त दिसते. एकदम रिलॅक्स वाटतंय, काही विषय नाही, गागट नाही, काही नाही, एकदम रिलॅक्स वाटतंय मित्रांनो. भारी वाटतंय मस्त उन्हात आणायचे. बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मासे विषय मोकार मोठेले. आणि तुम्हाला जर मासे खायचे असतील तर तुम्ही लुट्टू भाई संग संपर्क साधू शकताय. त्याच्याकडे तुम्हाला चिल्लाप्या फ्राय सगळे भेटू शकते. मासे खतरनाक मासे पकडतो तो. आणि लवकरच आपला माशांचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल लुट्टू भाई संग. मस्तपैकी जाऊया एखाद्या दिवशी मासे पकडण्यासाठी, कारण की नदी तर आहेच, फक्त जाळे वेळे घेऊन जाणं पडेगा. तर बघू शकता त्यानंतर या तुम्ही हे जे झाडं दिसत आहे तुम्हाला करंज्यांचे, हे पण बघू शकता. याच्यावर लुट्टू भाई ना आम्ही दोघं आरादारी खेळायचो आणि वरून पडलो बी होतो एकदा. आणि आमच्या मागं मोळ पण लागले होतं, तिथं वरती एक मोळ बसेल होतं आणि मोळ आमच्या पाठीमागं लागले होतं उठल्यामुळं. आणि लुट्टू व्हायच्या गालाला 2-3 माशा झोंबल्या त्या. मोक्कार बेटाला गरके माळीत पळत होता तो माशा झोंबल्यानंतर जोरात गाज. बघू शकता मग त्याला गाळ चोळला तोंडाला आणि गाळामुळे मग थोडीशी आग कमी झाली.
बघू शकता. तर चला आता पुढे. तर मित्रांनो आम्हाला बघून पक्षी पण उडून गेले बघू शकता. म्हटलं जवळ जाऊन त्यांना घेऊ कॅमेऱ्यामध्ये थोडंसं. ते कॅमेऱ्यामध्ये यायच्या अगोदरच उडून गेले आणि एक जण पळतोय बघू शकता. जस्ट आपण त्या दिवशी आंघोळी केल्या तर तिथं पोहोचलेलो आहे बघू शकता तो इलाका समोरचा. आणि गाई वगैरे पण खाली आलेले आता कारण की 10-10:30 वाजलेले. त्याच्यामुळं गोराख्यांनी गाई पण घेऊन आलेलं आहे सारण्यासाठी. बघू शकता त्या साईडला 2-4 गाई दिसते ते. चला आता जवळ जाऊन बघूया. आणि याच्यामध्ये पानकोंबड्या बगळे वगैरे सगळे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील उन्हाळ्यामध्ये. मोकार लांब लांबून पक्षी त्या नांदूर मनमेश्वरच्या धरणाकडून बघू शकता. पक्षी बघायला नाही ना पावसाळ्यातच याचं जास्त होतं तिथं नांदूर मनमेश्वरला. जाऊ ना जायचं मग पाहिलं कशी काय गेलं. तर मित्रांनो आता तो पुढचा ब्लॉग तुम्हाला शक्यतो नांदूर मनमेश्वरच्या याच्यावरती बघायला भेटणार आहे. कारण की आता लुट्टक व्हायचं आणि माझा प्लॅन झालेला आहे फायनली नांदूर मनमेश्वरला जाण्यासाठी बघू शकता. तर फायनली मित्रांनो आपण आता बेटाच्या जी सांगवी गाव आहे त्याच्या टॉकावरती आलेलो होतो आणि तिथला पण थोडासा व्ह्यू बघितलेला आहे. आता आपण इकडून परत आलेलो आहे घरी घरच्या रस्त्याला. कारण की बघू शकता केस वगैरे खूप वाढलेले आहे आणि कटिंगला जायचं आहे. सनी व्हायचा फोन आलेला होता तर म्हणे बाई लवकर या कटिंगला जायचं आहे आपल्या दोघांना. जमलं तर लुटो व्हायला पण घेऊन जाऊया घरी असला तर. पण तो न म्हणताय म्हटल्यावरती सनी व्हायला मेरे को जाना पडेगा. तर चला जाना पडेगा लुट्टू भाई को जाना पडेगा किधर क्या उसको ही पता होईगा अभी. तर बघू शकता आता परत आम्ही एका जंगलातून चाललेलो आहे. म्हणजेच ही जे बेट आहे याच्या चौबाजूला झाडं वगैरे आणि एकदम मस्त व्ह्यू आहे. पावसाळ्यामध्ये तर अजून खतरनाक वाटतं कारण की झाडं वगैरे एकदम हिरवेगार होईल राहतं भारी वाटतं. लुट्टू भाई मूडमध्ये येताना गाणे ऐकताना बघू शकता. ना आता इथून पुढून रस्ता बंद दिसतोय वाटतं पण आपल्याला जावं तर लागणारच इकडून तरी काहीतरी झोलझमेले करून. हां तर बघू शकता इथं आपण त्या दिवशी आंघोळीला आलो होतो इथंची जागा. पण जायची कुठून आता. आणि आता इथं रस्ता बी बंद दिसतोय पण बघूया आता कुठून तरी जावंच लागणार आहे. हाय खूप बारीक रस्ता आहे बघू शकता. इथं एक बोळखंडी आहे त्या बोळखंडीतून जायचं आपल्याला. तर चला जाऊया हळूहळू. भाई रे भाई बघू शकता आमची कोणचे रोड आणि चाललंय हळूहळू आम्ही दोघं पण मस्तपैकी. आणि सुरंग आहे एक बघू शकता ही सुरंग आहे. सुरंगीच्या बाहेर निघालेलो आहे आम्ही बघू शकता. तरी पण आता आपले जे बेट आहे गोदावरी नदीच्या कडेचं तर फोन आलेला होता त्याच्यामुळे आपला व्हिडिओ बंद झाला होता. परत आता चालू केलेला आहे आपण बघू शकता. आणि आता मोकळ्या रस्त्यात येतो आलेलो आहे आम्ही. ते तिथं मग थोडंसं काट्या वगैरे गत पण होतं आहे आणि मुंग्या बिंग्या थोड्या मुंग्या सावल्या पायाला. त्याच्यामुळे इकडं मोकळ्यातूनच जावं म्हटलं बघू शकता. त्या साईडनं वी रोड होता काट्यामधून पण मग मुंग्या चावल्यामुळे आपण इकडून चाललेलो आहे. आणि हे जे तुम्हाला खड्डं दिसतं याच्यामध्ये लुट्टूबाईने भरपूर मासे पकडलेले आहे. चिलाप्या असू मराळ वगैरे असू जर तुम्हाला मासे खायचे असतील तर बघू शकता आपल्या लुट्टूबाईला तुम्ही संपर्क करू शकताय. याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला घरपोच मासे भेटून जातील. फक्त तुम्हाला पेट्रोलचे पण त्याला पैसे द्यावा लागणार आहे म्हणजे तो तुमच्या घरी येऊन जाईल तुम्हाला मासे देऊन जाईल बघू शकता. तर लुट्टूबाई तू कोणकोणते मासे पकडले आहे नदीमध्ये जरा 2-3 सांगा बरं नावं. कोणते पकडले. मरळ चिलापी रहू कतला मरळ. हो भाई लुट्टू भाई ना तुला खत्री मासे पकडले. मला वाटलं 2-3च पकडले काय. मला 2-3च माशांचे नावं माहिती आहे पण त्यांनी जवळपास 7-8 नावं घेतली. त्यातून मला बघत चिलापीन ते 2च लक्षात आहे. चिलापी मराळ मासा कारण की ते 2च जास्त बघितले मी. त्यानंतर ते बारीकला कोणते रे आंबळ्या त्यानंतर त्या बोदिड्या का नाही ना ढाबऱ्या तर मित्रांनो या आपल्या छोट्या नदीमध्ये आणि मोठ्या नदीमध्ये तुम्हाला ढाबऱ्या माश्या पण बघायला भेटतील. आणि रोड आपण परत चुकलेले वाटतं. चला वापिस इधर या रोड लिखून जावं लागेल. ढाबऱ्या माशा म्हणून एक मासा आहे बारीक तो पण लय भारी लागतो. कारण की सर्दी जर तुम्हाला व्हायला असली आणि तुम्ही जर तो मासा खाला तुमची सर्दी डायरेक्ट निघून जाऊ शकते. तरी बिरी पिली तर पत्कलाची खाट नको आहे करायला बघू शकता. त्याला खूप एक्सपिरियन्स आहे मासे पकडण्याचा. भरपूर त्यांनी मासे पकडलेले आहे नवीन दिसेल तुम्हाला. आणि बघू शकता सुट्टी दिवशी गॅंग घरी असल्यानंतर बघू शकता माशांची पार्टी इथंच करता. या बेटामध्ये इथंच मस्तपैकी खड्डे मस्त 2-3 जाळे घेऊन येत्या चिलाप्या वगैरे पकडता आणि मस्त कढई बिडई मसाले विसाले घेऊन बघू शकता इथंच
मस्तपैकी मजा करते गँग. जवळपास 7-8 पोरं राहते. मक्कार मजा करी ती गँग. बघू शकता. आणि तुम्ही पण अशी कुठं पार्टी करता की नाही ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमची गँग तर दर रविवार शनिवार सुट्टी दिवशी मस्त पार्टी करत राहते. बघू शकता. आता आपण चाललेलो आहे जवळपास जिडून असं आपण आलेलो होतो तिथं जवळपास पोचलोच आहे. आपल्या जंगलामधून खतरनाक जंगल होतं, मजा आली त्या जंगलामध्ये. बघू शकता. लोट्ट व्हायचं अजून थोडीशी गणगणच चालू आहे डोक्यामध्ये. ऊन लागलेलं आहे त्याला. मोकार ऊन पडले आता उन्हाळ्याचे, त्याच्यामुळे ऊन लागलेलं आहे त्याला. तर चला आता बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. आता सनी व्हायचा फोन येईल. कटिंग को जाणे काय मोकार केस वाढलेले मस्तपैकी खेळलेला जाऊया, कटिंग बिटिंग करूया, बघूया त्यानंतर अजून पुढं काय होतं काय नाही. तर त्या अगोदर मित्रांनो जवळपास आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. कुत्ता बघतोय हमारे पीछे. कुत्रा आमच्या भुकून आला तर खाला तुम्हाला बरं. आता तुम्हाला एकदा कुत्रा दाखवूनच देतो. वो तो शेपूट हिला रहा है. हो देखो त्याच्या गाळ्यामध्ये बिल्ट आहे. थोडासा गारगुर करतोय ते बघू शकता. अरे वो तो भाग गया डर के. कोई बात नाही. हे देखो बघू शकता मित्रांनो कसा बघतोय. काही विषय थँक्यू म्हणतोय. सबस्क्राईब केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतोय. तर चला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.